नमस्कार मित्रांनो, काव्याच्या प्रेमासाठी पागल झालेला पार्थ हा काव्याला सैरभैर शोधत असतो. अक्षरशः खचलेला, चेहरा अगदी त्रस्त झालेला, विचारांनी मनात गोंधळ केलेला आणि सैरभर धावणारा पार्थ इकडे तिकडे काव्याला शोधत असतो. कारण त्याचं काव्यावर प्रेम जडले याची जाणीव त्याला होत आहे. तो काव्याशिवाय राहूच शकत नाही. काव्य म्हणजे त्याचं जीवन आहे आणि हे मात्र त्याला आता कळून चुकलेलं आहे. त्यामुळे तो त्याच्या प्रेमाला शोधत आहे. इकडे तिकडे सैरभैर पळत आहे. तिला शोधण्यासाठी तो कुठे कुठे जात आहे याचा विचार तीही करत नसेल. त्याला त्याचे जुने क्षण आठवत आहे की कशी त्याने आणि काव्याने एकमेकांची साथ दिली, एकमेकांची काळजी घेतली. जेव्हा काव्या चिडायची तेव्हा पार्थ तिला समजायचा, जेव्हा पार्थ चिडायचा रुसायचा तेव्हा काव्या त्याला समजवायची. खरंच किती ग्रेट आहे ना दोघांचं नातं. असं वाटतं की हे दोघे कधी एकमेकांपासून वेगळे होऊच नाहीत. जसं आपल्याला रिअल स्टोरीमध्ये पाहायला भेटतं अगदी तसंच आपल्याला इथे पाहायला भेटत आहे. खरंच मित्रांनो, काव्या खूप लकी आहे की तिला पार्थ सारखा समजून घेणारा, जीव लावणारा आणि प्रेम करणारा नवरा मिळाला. कारण कोण करतो इतकं कोणासाठी जे पार्थ काव्यासाठी करत आहे. खरंच अक्षरशः प्रेक्षकांच्या भावना या दोघांसोबत जोडलेल्या गेलेल्या आहेत. पण मित्रांनो, आता खरंच पार्थला काव्या सापडणार का? नाही, आता आपल्याला खूप मोठा धक्का लागणार आहे. तो म्हणजे की आता काव्या तिकडे लायब्ररीमध्ये अडकलेली आहे. लायब्ररीला आग लागलेली आहे आणि त्यामध्ये बिचारीचं ट्विन वॉच हरवलेलं आहे आणि ती आता अनिशाला ओरडू सांगत आहे की मला माझं ट्विन वॉच मिळवायचे. पार्थने खूप प्रेमाने दिले आणि त्यामुळे मला ते पाहिजे, म्हणून ती आता अक्षरशः आगीत उडी घेणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं? पार्थ येऊन तिला वाचवणार का? काव्या तिच्या प्रेमाची कबूल देणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.